मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आलो आपण आता खालच्या घरी. तर सर्व आता तयारी चालू आहे. आणि आज प्लॅन चालला माझा की स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची. तर बघूया आज. आणि आज दिवसभरामध्ये काय काय आपल्याला करायला भेटतं ते पण बघूया. माझा विचार आहे आमच्यातला जायचा, पण एक प्लॅन आहे तोही करेन. आणि आपल्यासोबत आहे भावेश पण आहे. तर भावेश त्याच्या फ्रेंडसोबत आहे. तर काल रात्रीपासून आपल्याला भेटला नाही, तो बिझी होता. आणि आज बघा आता सकाळी सकाळी आलो, तो उठलाय. तो ते मित्र वगैरे सर्व झोपले. तर आपण आता दोघं आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत आंघोळीला. मग आपण दिवसभरात बघू काय करता येतं आपल्याला. चला. की सकाळ सकाळ देवपूजा झाली करून चला, देवपूजा वगैरे झाली. हे बघा, हे चालू आहे देवपूजा. आणि आज पाऊस थोडा शांत आहे. आणि हा बघा स्विमिंग पूल आपला. तर आपल्याला जायचं स्विमिंग पूलमध्ये. मित्रांनो, आजचं क्लायमेट नाहीये, पण पाऊस पडू शकतो. आणि आपण बघूया आता स्विमिंग पूलमध्ये जाऊया. अजून माझे आंघोळ पण नाही झाले. आणि आईची दिवाबत्ती वगैरे सर्व रेडी झाले. तर मी थोडं स्विमिंग पूलमध्ये जाईन. नंतर माझ्या आमशेतला जायचा प्लॅन आहे भाविष्याने मी. तर नांगरणीचा व्हिडिओ भेटतो का आपल्याला बघायचा. तर चला. एकदम ढगाळ वातावरण आहे. मित्रांनो, मी होतो घराच्या इथं गॅलरीमध्ये. आणि हे लोक शेतामध्ये पकडत होते. तर मला बघायचे होते ते काय पकडतात ते. तर मी तुम्हाला दाखवतो. बघा, ही बारकी पोरं आणि हे घराच्या शेतामध्ये पकडत होते. तर खेकडी पकडत होते. हे बघा, हे बघा खेकडी आहेत. हे बघा कसे पकडताय. हा का हे बाय. मी त्यांच्यासाठी ते बघण्यासाठी मी खास इथपर्यंत आलोय. आणि आता चाललो परत. पाऊस पूर्ण काळासर झालाय. म्हणजे ढग पूर्ण काळं पडलंय. आणि पाऊस पडणार आहे, जोरदार पाऊस पडणार आहे असं वाटतंय मला. हे बघा वातावरण बघा. आणि आपलं घर बघा ते. तर मी तिथून इथपर्यंत चालत आलोय, ते पण पायवाट नसताना पण. आणि एकदम चिखल आहे तरी आलोय मी. आता परत चाललो. आणि पाऊस आत्ताशी गवत आहे ना, रस्त्याची वाट पूर्ण म्हणजे गवत एकदम थोडंफार वाढलंय. आणि पाऊस जर जास्त म्हणजे गणपतीपर्यंत तरी ही जागा मला वाटतं गवत आहे ना आपले हाता एवढे होतील, म्हणजे एवढे मोठे वाटतील. तर पायवाट असेल तरच इथनं येणं शक्य आहे या रस्त्याने. नाहीतर मग येऊ शकत नाही आपण. चला, पाणी बघा. पाणी इकडनं एक येतोय आणि तिकडनं एक येतोय. तर हा खड्डा बघा, खड्ड्यातलं पाणी कुठे जातोय. या दोन खड्ड्यामधला. तर तो अजून बघा, याच्या माहिती भेटत नाही. बघा त्या खड्ड्यातनं तिथनं पाणी बाहेर येतोय. आदिसला म्हणजे पाणी जो ह्या खड्ड्यातनं जातो ते तिथनं पूर्ण बाहेर येतोय. म्हणजे ह्याच्या आतून पूर्ण
भुयारी मार्ग गेलाय पाण्याचा, तो डायरेक्ट तिथून बाहेर पडतोय. आता चला आपण जाऊया, पाऊस पडतोय, घरी पळूया लोक. आता तुम्हाला आवाज तर येतोय पाऊस कसा पडतोय, एकदम जोरदार पाऊस आहे. आणि आपले ते पत्रे आहेत ना घराचे, तर ते आपले वाचत आहेत. म्हणजे आपल्या पावसाळ्यात असं प्रेशर वाढत असतो ना, त्याचं पत्र्यावर आवाज येतोय आणि आपला आवाज येत असेल पावसाचा. बघा ना आपलं ही पळली थोडी प्रेशरने थोडी हे झाले आणि ती क्रॉस झाली जरा. आणि पाऊस बघा बाहेर, बघा जोरात पाऊस पडतो आणि वातावरण बघा हिरवळ झालंय. दाखवतो तुम्हाला बॅक साईडची. पूर्ण हिरवागार झाला आणि पलीकडे तो डोंगर दिसतो ना तुम्हाला, तो डोंगर आहे ना, तिकडे जास्त पाऊस पडतो कारण तो एकदम स्मोकिंग सारखा झालाय बघा. तिकडे जास्त पाऊस पडतो आणि तिकडे नदी आहे. आपल्याला तिकडे जायचं होतं पण तेही जायला भेटलं नाही. आणि घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला वरून दाखवतो मी आता. हे बघा ही पूर्ण शेती आहेत ना, पूर्ण हा पायवाट पूर्ण गायब झाला. आपण जे इथनं जात असतो ना, तिकडे पण पाण्याचं थोडं एक मार्ग तयार झालाय, म्हणून ती जागा एक खचले. तिकडे एक आहे, घराच्या आपल्या 2 रस्त्याच्या मधनात पाणी जातं ना वाहत, त्याच्यामुळे हा मार्ग एकदम आहे ना खड्डा खड्डा होत चाललाय. अजून तिथपर्यंत बघा, सर्व त्यात शेतातनं पाणी येतं आपल्याला. तो पाणी दिसतंय ना आपल्याला तुम्हाला इथं ना, तो पाणी तिथून येतोय आणि सर्व वाहत इकडनं हा मार्ग खाली जातोय. आपल्याला आरतीला पण जायचंय. समोरच मंदिर आपल्याला, आणि आरतीला पण जायचं आपल्याला. आणि आपण हे लावून घेतलेले प्लॅस्टिक आता आपल्याला म्हणजे सेफ्टीसाठी राहायला पाहिजे. जो आणि आम्ही लावून घेतलेले हो का, जे आम्ही मे मध्ये लावून गेलेलो, काहीच इफेक्ट झाला नाही, एकदम व्यवस्थित राहिले सर्व. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 6:30 आणि त्याच्यानंतर ते बघून आलो तिकडनं, ते म्हणजे बघा आम्ही घरी आलो. खूप म्हणजे ते सफेदवाले खेकडे असतात ना आपले, जे रोडला वगैरे चालतात, आणि ते बिळा आपल्या शेतीतल्या बिळामध्ये आपल्याला ते सापडतात. तर ते आदिवासी लोक होती दूर आपली काहीची, ते पकडत होते. मला बघायचे होते ते प्रत्येक बिळातनं पकडत होते ते. आणि बघितलं त्यांनी डब्यामध्ये ते असे साठवलेले. आणि खूप इंटरेस्टिंग आहे ती गोष्ट. त्या आपल्या त्याच्यामध्ये त्या पकडल्या जातात त्या खेकड्या. आणि आलो होतो घरी, बघा पाऊस पण पडत होता, मी निघालो लगेच. तर आपला नाश्ता संध्याकाळचं काय केलं, चहामध्ये ना आपली खारी असं कुस्करून टाकली, ती आता खातो. पाऊस पण पडतोय बाहेर आणि मस्त गॅलरीमध्ये बसलो. तर पावसामध्ये मस्त असं खात बसणं. आणि काळोख पण झालाय, पाऊस पडतो. आपल्याला जायचं 7 वाजता आरतीला पण जायचं. तर बघूया आरतीला जायला भेटलं तर आपण आरतीला पण जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन व्हिडिओ टाकत राहीन. कोकणात व्हिडिओ टाकत असतो मी. आपल्या कोकणी माणसाला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय मित्रांनो, मी आता चाललो मंदिरामध्ये आणि आता आरती आहे. तुम्हाला बोललो मी, आपण आरतीला जायचं आपल्याला. तर आरतीला जातोय. हो भरत ना, नाही हा हो, मी जाईन आज रात्री, आपलं सकाळी जाईन. तर आपण आलो मंदिरामध्ये. आरतीचं आहे बघा, हे अलाराम वाजले आरतीचं.
हा